नमस्कार. आज आपला कथेचा दिवस, रविवार. वाट बघताय ना कथेची? आलेच. आज आपण जी कथा ऐकणार आहोत तिचं नाव आहे अटींचा बॉम्ब. लेखक आहेत दिलीप कसगावकर आणि ॲज युजल मी चेतना वैद्य अभिवाचन करतेच आहे. चला मग करायची सुरुवात. राज एक अतिशय हुशार इंजिनियर, नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी, लग्नासाठी अनुरूप मुलीच्या शोधात, विवाहेच्छुक तरुण तरुणींसाठीच्या ऑनलाईन संकेतस्थळावर एक छान प्रोफाईल मिळाले त्याला, अपेक्षा जुळणारं, त्याला हवं तसं. 2 दिवसांपूर्वी राजच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला. नेहा आणि तिचे आई बाबा राजच्या घरी आले होते. गप्पा मारत मारत छान प्रश्नोत्तरं झाली. राज आणि नेहा चांगला तासभर एकमेकांशी बोलत होते. तोपर्यंत दोघांच्या आई बाबांनी इकडच्या तिकडच्या गप्पाही मारल्या आणि निघताना मी उद्या फोन करतो, नेहाचे बाबा म्हणाले. 2 दिवस झाले पण त्यांचा काही फोन नाहीच आला. त्यांचा फोन आला नाही म्हणून काय झालं? राजची आई म्हणाली राजच्या बाबांना, सदा तूच फोन कर बरं, मला बाई नेहा फार आवडलीये, अगदी शोभून दिसेल हो आपल्या राजला. हे सावित्रीबाईंचं स्टेटमेंट. सदानंदांनी नेहाच्या बाबांना फोन केला आणि सांगितलं, तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे, तुमचा काय निर्णय आहे? ते म्हणाले, आम्हालाही मुलगा पसंत आहे, पण सांगू का? सांगा सांगा, बिनधास्तपणे सांगा. आमच्या नेहाच्या काही अटी आहेत हो. हरकत नाही, काय अटी आहेत ते सांगा, लगेच मान्य करतो. सदानंदराव, नेहा वकील आहे आणि तिनं तिच्या अटी स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या आहेत. राज, रीना म्हणजे तुमची मुलगी आणि तुम्हा दोघांना ती त्या अटी वाचून दाखवेल. तुम्ही अटी मान्य आहेत असं लिहून त्यावर सह्या करायच्या. मी आणि आमची सौ साक्षीदार म्हणून सह्या करू. आम्ही उद्या केव्हा यायचं तुमच्याकडे ते सांगा. सदानंदांनी ही गोष्ट सावित्रीबाईंना सांगितली. अगो बाई, ओट घालणारी सून? मला नाही चालणार, सावित्रीबाईंनी ठणकावून सांगितलं. अगं आई, अगं अटी काय आहेत ते ऐकून तर घेऊ ना, राज म्हणाला. नेहा आवडल्याचं त्याच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतच होतं. हा, राज म्हणतो ते बरोबर आहे, रीना म्हणजे त्याची धाकटी बहीण म्हणाली. ठीक आहे, बोलवा मग त्यांना, पण तुम्ही दोघं नीट ऐका हं. वेड्या वाकड्या अटी मी मान्य करणार नाही. सासूबाईंचा तोरा अगदी स्वाभाविकच होता ना. ठरल्याप्रमाणे नेहा आणि तिचे आई बाबा आले. आज नेहाने आकर्षक पंजाबी ड्रेस परिधान केला होता. खूप गोड दिसत होती बाई. काही मिनिटातच रीना आणि नेहाची एकदम गट्टीच जमली. बघून राज अगदी खुश. चहा झाला, पोहे झाले. नेहा, तुझ्या अटी सांग बरं, सदानंद म्हणाले. आम्ही असं करते, प्रथम अटींचा पहिला भाग ऐकवते, तो जर तुम्हाला पटला तर पुढचा भाग सांगेन. मग सर्वत्र पिन ड्रॉप शांतता. यू मे प्रोसीड. सदानंदांनी ऍडव्होकेट नेहाला ग्रीन सिग्नल दिला. नेहाने अंगावर काळा कोट चढवला आणि ती बोलायला लागली. अट क्रमांक 1, मी फक्त सकाळचा चहा करीन. 9 वाजता ऑफिसला जाताना मला डबा लागेल. रात्रीचा स्वयंपाक मी करणार नाही. सावित्रीबाई कुजबुजल्या. माहीचा मला काय उपयोग, हिचंही जेवण मीच करायचं का? घ्या, आलिया भोगासे असावे सादर. अट क्रमांक 2, लग्नानंतर लवकरच आपण या घरापासून दूर एक फ्लॅट घेऊ. सदा, समजतंय का तुला? आपली लवकरच घरातनं हक्कलपट्टी व्हायची आहे. अट क्रमांक 3, मला आणि राजला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते ना. दर शनिवारी राजचे आई बाबा सकाळी 10 ते रात्री 10 घराबाहेर जातील. अगो बाई, कठोरपणाला सुद्धा काहीतरी मर्यादा असावी हो.
खरं तर ही अट ऐकून राज आणि रीनाला सुद्धा धक्का बसला होता बरं का. अट क्रमांक 4, राजच्या आईंचा पार्लरचा खर्च राज करणार नाही. नको करू देत, माझा नवरा सक्षम आहे, सावित्रीबाईंनी नाकच मुरडलं. अट क्रमांक 5, मी मदत मागितली की रीना मला मदत करेल. आमच्या मुलीला काय नोकर बनवायचा विचार आहे का काय? काय संस्कार केले ताईबापानं. सदानंद आणि सावित्रीबाई मनोमनी खरं म्हणजे संतापलेच होते. अट क्रमांक 6, राजच्या आई बाबांच्या औषधांचा खर्च राज करणार नाही. तोडणार ग बाई, तोडणार, आमच्या मुलाला आमच्यापासून तोडणार ही मुलगी. राजचे आई बाबा तसे मनोमन जरा दुखावलेच. अट क्रमांक 7, राजच्या आईंना मी एकेरी संबोधेन. ही अट ऐकून मात्र नेहाचे आई बाबा सुद्धा शरमले बरं का. अट क्रमांक 8, मला गोड खायला आवडतं. सणाच्या दिवशी आई गोड पदार्थ बनवतील. सण शनिवारी असेल तर आई बाबांना घराबाहेर जायची आवश्यकता नाही. गोड खायला आवडतं, मग गोड बोलता येत नाही का? सावित्रीबाईंची सहनशक्ती अगदी संपतच आली होती. अट क्रमांक 9, मी घरी नसताना बाबांचे मित्र आले तर चालेल, पण आईंच्या मैत्रिणी यायला नको आहेत. सदानंदांच्या चेहऱ्यावर जरा समाधान आलं हळूच, पण सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर मात्र फुल संताप. अट क्रमांक 10, आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही. बाई 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 बाई, बाई का चिटकीण. सावित्रीबाईंना अगदी आता सहनच होत नव्हतं. अट क्रमांक 11, लग्नाचा खर्च माझे आई बाबा करणार नाहीत. गुड वन. नेहाचे बाबा जाम खुश झाले, पण राजच्या बाबांचं टेन्शन वाढलं ना. काय आमच्या मुलाला काय दुसरी मुलगी मिळणार नाही का काय? सावित्रीबाई तर जाम संतापल्या होत्या. अट क्रमांक 12, सगळ्यात महत्वाची अट. सर्वांनी कान टवकारले. तर ऐका, मी ऑफिसला जाताना राजच्या आई मला नमस्कार करतील, अगदी वाकून. अगे हे सगळे तुझ्या बहिणीचे संस्कार आहेत. नेहाचे बाबा तिच्या आईवर ओरडले. राजच्या आईचा संताप शिगेला पोचला होता. रीनानं कसं बस त्यांना सावरलं. राज, तुम्ही चर्चा करा, मग मी अटींचा पुढचा भाग सांगते, नेहा म्हणाली. नेहा काय भारी आहे, सॉलिड बोल्ट. मी तर तिची फॅनच झाले. राज, मला अटींची कॉपी दे हं, मला उपयोगी पडतील. रीनाने दूरदृष्टी दाखवली. सदा, मला ही असली पीडा घरात नकोय बर का. सांग त्यांना यू मे गो नाव, आणि गेले नाही तर बाहेर काढ त्यांना घरातून. दादा, काय करायचं रे आता? रीनानं राजला संकटातच टाकलं. नेहाच्या अटी आवडल्या नव्हत्या, पण नेहा आवडली होती ना त्याला. काय करणार? आपण पुढचा भाग आधी ऐकू आणि नंतर निर्णय घेऊ, सदानंद म्हणाले. धीर एकवटून सगळेजण हॉलमध्ये जमले बाबा एकदा. या पुढचा भाग ऐकताना तुम्हाला एकामागून एक धक्के बसणार आहेत हा, आणि तुमचं ब्लड प्रेशर सुद्धा शूट होऊ शकेल. म्हणून मी ब्लड प्रेशर कंट्रोल करायच्या गोळ्या पण आणल्यात. अस्वस्थ अगदी वाटायला लागलंच समजा तर सांगा. नेहाचा पुढचा भाग सुरू होण्यापूर्वीच दोन्ही आई बाबांना गरगरायलाच लागलं. नेहा, अगं काय काय चाललंय नेहा तुझं? नेहाच्या आई बाबांनी नाराजी दर्शवली. असं करूया, मी ना पुढचा भाग आधी राज आणि रीनाला सांगते. त्यांना जर फारच त्रास झाला तर बघूया, आणि समजा त्यांना त्रास नाही झाला तर मग मी दोन्ही आई बाबांना सांगेन. तुम्ही निवांत आत बसता का चौघही? दोन्ही आई बाबा आत गेले. सावित्रीबाईंनी केलेला कडक चहा पिताना त्यांचं टेन्शन जरा कमी झालं. या आता तुम्ही, असं म्हणत नेहानं त्यांना बोलवलं. ते बाहेर आल्यानंतर सावित्रीबाई म्हणल्या, अगं बाई, राज आणि रीना कुठे आहेत?
काय झालं, रीनाला जरा अस्वस्थ वाटत होतं आणि ब्लड प्रेशरचं औषध घ्यायला ती नाही म्हणाली. म्हणून मग राजनी तिला जरा मोकळ्या हवेत नेले. लवकरच ती नॉर्मल होईल, डोंट वरी. नेहाला विश्वास होताच. तर मग ऐका आता भाग 2. अट नंबर 1. मी फक्त सकाळचा चहा करीन. 9 वाजता ऑफिसला जाताना मला डबा लागेल. रात्रीचा स्वयंपाक मी करणार नाही, कारण हे सर्व करायला मी एक बाई लावेन आणि तिचा पगार सुद्धा मीच देईन. अगं बाई, काय ऐकते मी? सदा, तुम्ही तेच ऐकलं ना जे मी ऐकलं? सावित्रीबाईंनी अगदी न राहून विचारलं. अट क्रमांक 2. लग्नानंतर लवकरच आपण या घरापासून दूर एक फ्लॅट घेऊ. म्हणजे काय होईल, दर रविवारी आपण सर्वजण तिथे जाऊन एन्जॉय करू. माझे आई बाबा पण येणार. काय मस्त प्लॅन आहे, चारही म्हातारे आनंदाने म्हणाले. अट क्रमांक 3. मला आणि राजला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. दर शनिवारी राजचे आई बाबा सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत घराबाहेर जातील. दोघांचेही आई बाबा शनिवारचा दिवस बाहेर घालवतील, मस्त मजा करतील आणि त्याचा सर्व खर्च मी आणि राज करू. म्हाताऱ्यांचा आनंद द्विगुणितच झाला. आता अट क्रमांक 4. राजच्या आईंचा पार्लरचा खर्च राज करणार नाही, तो खर्च मी करेन. अगो बाई, सून नाही हो, ही तर मुलगीच आहे माझी, सावित्रीबाई मनात म्हणाल्या. अट क्रमांक 5. मी मदत मागितली की रीना मला मदत करेल, कारण रीनाचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे आणि मी तिची मदत घेईन कपडे खरेदी करताना. आणि मी जितके ड्रेस मला घेईन तितकेच माझ्या रेणूसाठी सुद्धा घेईन. वैरीण नाही ग, तू तर मैत्रीण, असं मनातल्या मनात म्हणताना सदानंद आणि सावित्रीबाई खूपच सुखावले. अट क्रमांक 6. राजच्या आईबाबांच्या औषधांचा खर्च राज करणार नाही, कारण तो खर्च मी करणार. काय असावे हिचे आपले गतजन्मीचे नाते, इति राजचे आईबाबा. अट क्रमांक 7. राजच्या आईंना मी एकेरी संबोधेन, कारण त्यांना मला ए आई म्हणायचे. अगो बाई, सून असावी मुलीसारखी, नको तुगीच कटकटीबाई. आता सावित्रीबाईंना अगदी अश्रू अनावर झाले. अट क्रमांक 8. मला गोड खायला आवडतं. सणाच्या दिवशी आई गोड पदार्थ तर बनवतीलच. सण शनिवारी असला तर आई बाबा घराबाहेर जाणारच नाहीत. मग सर्व तयारी मी करून देईन आणि मग त्यांच्याकडून मी शिकेन, त्यांची शिष्या बनून. बाई 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 बाई, किती कौतुक करू, किती कौतुक करू. शिकायची केवढी इच्छा आहे मुलीची. राजच्या आई अगदी भयंकर आनंदल्या. अट क्रमांक 9. मी घरी नसताना बाबांचे मित्र आले तर चालेल, पण आईंच्या मैत्रिणी यायला नकोयत, कारण माझ्या आईंच्या मैत्रिणींशी माझी नको का ओळख व्हायला. वकिलींबाईंना क्लायंट मिळवायचे वाटतं. हुशार आहे हो, हुशार आहे, सावित्रीबाई मनातल्या मनात म्हणाल्या. अट क्रमांक 10. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही. घरात नाही, पण साजरा करायचा तो कुठेतरी बाहेर मस्त जागी साजरा करायचा. खूप भाग्य लाभलंय देवा आम्हाला. आता काय कशाची म्हणून कमी नाही, अशी अवस्था झाली होती राजच्या आईबाबांची. अट क्रमांक 11. लग्नाचा खर्च माझे आई बाबा करणार नाहीत, कारण सर्व खर्च मी आणि राज 50-50 करणार आहोत. राजचे बाबा प्रसन्नपणे हसले. आता अट क्रमांक 12, सगळ्यात महत्वाची. पुन्हा सर्वांनी कान टवकारले. ऐका तर, ऑफिसला जाताना राजच्या आई मला नमस्कार करतील, अगदी वाकून. मला याच्या बरोबर उलट म्हणायचंय. मला म्हणायचंय मी आईंना नमस्कार करणार, तोही अगदी वाकून, कारण मातृदेवो भव.
सावित्रीबाईंनी अत्यानंदाने टुणकन उडीच मारली. वातावरण अगदी छान हलकं फुलकं आणि प्रसन्न झालं. तेवढ्यात रीना आणि राज घरात शिरले. बेटी, बरं वाटतंय ना तुला? सावित्रीबाईंनी विचारलं. मला काय झालं आई? आम्ही पेढे आणायला गेलो होतो. रीना, पेढे देऊन सर्वांचं तोंड गोड कर ग बाई, सावित्रीबाई म्हणाल्या. थांब रीना, माझी एक अट आहे. नेहा बेटी, चालेल का? म्हणत एक कागद सदानंदाने नेहाला दिला. अहो, इतकं मस्त होतंय सगळं आणि तुम्ही काय उगीच प्रॉब्लेम निर्माण करताय आता, सावित्रीबाई चिडून म्हणाल्या. नेहानं थोडा विचार केला आणि ती म्हणाली, नाही, मला अजिबात मान्य नाही. बाबा, काय हे? बाबा, हो, तुम्ही आजपासूनच जर मला बेटी म्हणालात तर तुमच्या या बेट्याशी लग्न कशी करू मी? सगळे खळखळून हसले. रीनानं स्वतःच्या हातानं सगळ्यांना पेढा भरवायला सुरुवात केली. नेहानं काळा कोट उतरवताच राजनं नेहासह तिथून पळच काढला. पेढा न भरवता त्या दोघांनी एकमेकांचं तोंड गोड केलं असणारच, यात काही शंकाच नाही. नेहानं टाकलेला अटींचा बॉम्ब तिनं स्वतःच निकामी केला होता आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी आरंभ होईल असं वाटणारं युद्ध सुरूच झालं नव्हतं. कशी वाटली कथा? दिलीप कसगावकर यांची ही कथा, याचं अभिवाचन मी केलं होतं, चेतना वैद्य. कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, कारण यामध्ये तत्व आहेत, संस्कार आहेत आणि गंमतही आहे. कथा जर आवडली तर जरूर जरूर मला कमेंटमध्ये स्पेशली सांगा. मला ते ऐकायला आवडेल. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही कथा जर घरोघरी गेली तर कदाचित भारतीय संस्कृतीचं उत्तम प्रकारे जतन होईल. नमस्कार. नको म्हणताय? बर, टू टू टू.